डाळींच्या दरात मोठी घसरण झाली। 2 महिन्यामध्ये 50 ते 60 रुपयांची दरात घसरण झाली। डाळींच्या उत्पादनात वाढ झाल्याने भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे। दरम्यान आगामी काळात आवक वाढण्याचा अंदाज वर्तवला जातो। पंढरपूर शहरामध्ये गियाबारेचे 2 संशयित रुग्ण आढळले। त्या दोन्ही रुग्णांमध्ये गियाबारेची लक्षणे आढळली। या दोघांवर शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले। जीबीएसने नागपुरात दुसरा बळी घेतलाय। नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीबीएसचा बळी गेला। 45 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसने बळी घेतला। या रुग्णाची प्रकृती गंभीर होती। दोन्ही हातपाय आणि चेहऱ्याला पक्षघात झाला होता आणि निमोनिया झाल्याने श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता। मिठी नदीच्या विकासाला गती मिळणार आहे। नदीवर आता पूर नियंत्रण दरवाजा बांधला जाणार आहे। पावसाळ्यामध्ये मिठी नदीतून येणाऱ्या पुरातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी या नदीची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। सिंधुदुर्गमधल्या विमान सेवा गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे। तसंच हैदराबाद आणि बंगळुरू सेवा ही बंद झाली असून पुणे ते सिंधुदुर्ग सेवा आठवड्यातून केवळ शनिवार आणि रविवार सुरू आहे। या अनियमित विमान सेवेमुळे चिपी विमानतळ बंद होण्याची भीती व्यक्त केली जाते। केंद्र शासनाच्या पीएम ई बस योजनेद्वारे देशातल्या विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तर या ई बस योजनेचा पहिला मान नागपूर महानगरपालिकेला मिळणार आहे। मे महिन्यामध्ये मनपाला 40 ई बसेस प्राप्त होणार आहेत। मुंबईतल्या वरळीमधल्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठीच्या पुनर्विकसित 8 विंग बांधून तयार आहेत। मात्र या ठिकाणी राहण्यासाठी जाण्यासाठी पोलीस अडथळा निर्माण करतात। त्यामुळे म्हाडानं हा निर्णय बदलला नाही तर अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा रहिवाशांनी दिला। विविध अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान, हार्बर मार्गावरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान आणि पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे। अटल सेतू मॅरेथॉनसाठी 13 तास बंद राहणार आहे। रात्री 11 ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतू बंद राहणार आहे। MMRDA कडून उद्या मुंबईमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार असं आवाहन करण्यात आलं। साताऱ्यातल्या मेढा आगाराला नवीन बसेस मिळाल्यात। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी मंत्री शिवेंद्रराजेंनी प्रवाशांसह बसमधून प्रवास केला। या नवीन बसेसमुळे दुर्गम भागातल्या नागरिकांना फायदा होणार आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये बोरामणी ते खडकी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली। या रस्त्याचं मजबूतीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता बनवला जातो। नाशिकच्या लासलगावमधल्या शिव नदी कचरा कुंडी झाल्याचं दिसून येते। घाणीच्या साम्राज्यानं शिव नदीकाठच्या परिसरातल्या ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं। त्यामुळे शिव नदी स्वच्छ करण्याची मागणी केली जाते। टिटवाळ्यातल्या ग्रामीण भागामध्ये खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले। गेल्या 15 दिवसांपासून जावईपाडा ते रुंदेकाळू नदी दरम्यानच्या रस्त्यावरचं काम बंद आहे आणि यामुळे प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली। ठाण्यातल्या शहापूरमध्ये गंगा गोरजेश्वर देवस्थानचा रस्ता खोदल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या रस्त्यामुळे महाशिवरात्रीच्या काळामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होईल। त्यासाठी रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि उर्वरित काम महाशिवरात्रीनंतर करावं अशी मागणी केली जाते। कोल्हापूरमध्ये कचरा उठावातल्या हलगर्जीपणाबद्दल कडक कारवाई करण्यात आली। मुख्य आरोग्य निरीक्षकासह 3 जणांना निलंबित करण्यात आलं तर 7 जणांकडून दंडही आकारण्यात आला। मुंबईच्या स्वच्छतागृहातल्या 7 जणांची कंत्राटं रद्द करण्यात आली। स्वच्छतागृहात जास्त पैसे आकारणी आणि देखभालीबाबतच्या तक्रारींची पश्चिम रेल्वेने गंभीर दखल घेत कारवाई केली। तसंच या प्रकरणात 21 लाखांच्या दंडात्मक आणि 11 लाखांच्या अनामत जप्तीची कारवाई करण्यात आली। कर थकवणाऱ्या मालमत्ता धारकांना मुंबई महापालिकेनं दणका दिला। चांदिवलीतल्या 178 कोटींची मालमत्ता महापालिकेने जप्त केली। मुंबई महापालिकेकडून 18 मालमत्ता जप्त करण्यात आल्या। 21 दिवसात कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव होणार। मुंबई विमानतळावरून 6.28 कोटींचं सोनं जप्त करण्यात आले। DRIने सोने तस्करी प्रकरणी 3 इराणी नागरिकांना अटक केली। प्रवाशांकडून तब्बल 7 किलो सोने जप्त करण्यात आले। महसूल गुप्त संचालनालयानं ही मोठी कारवाई केली।